होता. गोलंदाजी मारगुदे आतापर्यंत भन्नाट गोलंदाजी केले. सुपला शॉट योकनचा डाव आहे का? सुपला याला दादा सुपला शॉट. अरे दादा सुपला. तर आपल्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं अशा पद्धतीने की मगाचा इम्प्रोवाइज फटका आणि चर्चा चालली होती जागतिक क्रिकेटला अनेक खेळाडूंनी अनेक फलंदाजांनी दिलेले फटके. सचिन रमेश तेंडुलकर गॉड ऑफ क्रिकेट, क्रिकेट सम्राट यांनी मात्र जागतिक क्रिकेटला अप्पर कट दिला आपण बघितलं. तदनंतर बघा माईक गेटिंग इंग्लंडच्या फलंदाजानं रिव्हर्सिव्ह नावाचा फटका दिला. आणि सर्वात शेवटी आता अलीकडे आधुनिक क्रिकेटमध्ये माही नंबर 7 महेंद्रसिंग धोनी दरम्यान हा चेंडू बघू आपण. ओ बडी बात, चेंडूच्या पेटात छेवाली ये बात. कडक कडकडीत प्रहार अभय दादा चषक 2023 मसवड षटकार धमाकेदार प्रहार धमाकेदार. धनंजय बेंताडे थोडीशी महागडी गोलंदाजी, एक चौकार एक षटकार एक सिंगल, 4 चेंडूवरती मात्र 11 धावा. तर मिस्टर माही महेंद्रसिंग धोनी यांच्याकडून मात्र जागतिक क्रिकेटला थँक्यू डीजे. षटकाची समाप्ती 4 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या 4 गडी बाद आणि काहीशी 49 आहे ना, 49 49 अखेरच्या आणि 5व्या षटकाचा खेळ बाकी. 59 धावा 49. चला लवकर नवीन फलंदाज जाऊया मैदानात पटपट. डीजेवाले बाबू आता थोडं वाजवायचं बंदच करूया, नाही तर असंच वाजवत बसलो तर आपली वाजणार. चला आता वाजवायचं बंद करूया, पटपट खेळा. चला टीम मीटिंग्सला वेळ नाही, पटकन खेळा प्लीज. पंचांना विनंती असेल आपण या ठिकाणी खेळाडूंना सूचना करा. चला ची परिस्थिती दिसते. साउंड और ये बहादूर पळाली पाहिजे बघा. स्पॉन्सरशिप मात्र या स्पर्धेत यश मोटर्स यांनी केलेली आहे या संघाला. अनेक क्रिकेटरची जर आर्थिक परिस्थिती बघितली, घरची परिस्थिती पाहिली तर फार हलाखीची परिस्थिती दिसते. त्यातून हे क्रिकेट प्रेम जपलेलं असतं. अनेक क्रिकेटपटू काही मोलमजुरी करणारे बघतो आपण. अनीसभाई राईट आर्म राउंड ओव्हर पिच, व्हाट अ साउंड, स्वीट साउंड, बिल्कुल लड्डू वाला साउंड. और ये बहादूर इनटू द स्टँड्स. तसं पाहिलं तर मानगंगेच्या मात्र नक्कीच पात्रामध्ये चेंडू. कडक प्रहार अभयदादा चषक 2023 षटकार 6 धावांनी धावसंख्येत वाढ. 55 5 चेंडूचा खेळ बाकी आणि 55 धावा धावबलकावर. सध्या फटका निघालेला आहे फलंदाज योगेश खराटेच्या बॅटमधून. योगेश आणि गणेश ही जोड सध्या मैदानात. शैलेश 21 धावा काढून बाद झाले. तर पुढचा चेंडू अनिसबाईचा शॉर्ट पेच आहे. सुंदर चेंडू आता नीट साकारला नाही. वेट करून हा चेंडू खेळले असते तर खूप दूर चेंडू जाऊ शकला असता स्क्वेअर लेग फाईन लेगच्या वरून, परंतु थोडंसं घाई आणि लवकर खेळल्यामुळे मात्र चेंडू वाया गेला. हा एक चांगला स्कोरिंग बॉल नक्कीच हा होता. फलंदाज तसं गोलंदाज अनिसभाई बचावले म्हणावं लागेल. 6 डॉट. Anis for the third time in this over pitch. पुन्हा एकदा बिग हिट. खराब चेंडूचा खरपूस समाचार. धावा या ठिकाणी 1 2 3 4 नव्हे तर तब्बल 6. षटकार कडक प्रहार अभयदादा चषक 2023 मिस्टर योगेश खराटे. 1 मोर बिग हिट. तिसरा षटकार त्यांच्या बॅटमधून. 3 सिंगल्स 3 षटकार 18 आणि 3 21 धावा. आतापर्यंत या डावामध्ये ज्यांनी हायेस्ट टोटल केलंय त्यांची बराबरी शैलेशची बराबरी योगेश कडून. तर 2 षटकार 3 चेंडूमध्ये इतक्यात.
चेंडू मात्र बरेचसे द्यावेच लागतायत, कारण घ्यायचे म्हटल्यानंतर शोधावे लागतात पलीकडं सगळ्या नदी पात्रामध्ये, इकडे द्यायला लागतायत. धावसंख्या मात्र या ठिकाणी 61 अशी 61. चौथा चेंडू यॉर्किंग लेंथ. यावेळेस थोडासा टप्पा चांगला, काहीसा खोलवर टप्पा. 1+1 2 धावा आले इथं. 63. षटक 5 आणि शेवटचं 2 चेंडूचा खेळ बाकी. बघा या 63 धावात अजून किती भर पडेल धावांची 2 चेंडूवर. परत योगेश खराटे स्ट्राईकवर. अनिस भाई तितका चेंडू शॉट नव्हता तरी बॅकफुटवरती अप्रतिम फटका मात्र योगेश खराटेच्या बॅटमधून. चौथा षटकार योगेशच्या बॅटमधून. जबरदस्त. अभयदादा चषक 2023 मसवड षटकार. अंतिम चेंडू येईल परंतु धावसंख्या 69 होईल. 69. 2 चेंडू 10ची मागणी होती संघ सहकार्यांची, परंतु आता 6 तर एका चेंडूवर आल्या. 1 षटक इथं बाकी. 1 चेंडू इथं बाकी. चेंडू थांब. आमचे डीजे वाले बाबू जरा थांबा, वाजवू नका प्लीज. उजव्या एसटीच्या बाहेर गॅप मिळतोय काय? मिळालाय. चौकार निघालाय. एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री पार. आर पार. कडक प्रहार. अभयदादा चषक 2023 मसवड चौकार. धावसंख्या 69 आणि 4 73. जिंकायचं 74. धावांचं लक्ष.